या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शेतीतला खर्च कमी करू शकतो. आता हा खर्च कसे कमी करायचा, तर कुठलाही उद्योगधंदा बनला म्हणजे सुई बनवण्यापासून विमान बनवण्यापर्यंत त्या धंद्यात ह्या गोष्टीचा विचार केला जातो की कमीत कमी खर्चात ती वस्तू कशी बनेल. समजू राहिले बरोबर आहे का नाही. आपल्याला पिठाची गिरणी आहे, मग आपण काय करतो की बघ कमीत कमी खर्च कसा लागेल, म्हणजे आपल्याला लाईनची बचत कुठं करता येईल, बरोबर की नाही. लाईनची बचत कुठं करता येईल, एकदा मशीनचा आपण गिरणी चालू केली तर आपल्याला बंद नाही करायची दिवसभर, जर बंद केली तर जास्त लाईन लागते किंवा कमी केली तर आपल्याला कमी लाईन लागते. म्हणजे आपण काय करतो त्याचा खर्च कसा कमी करता येईल कुठल्या उद्योगधंद्यात याचा विचार करतो. एखादा ॲपेवाला असला तो गेला आपल्या शेंदूर जाणला का सुलतानपूरला, तुमच्या सुलतानपूरला गेला तर तो काय एकच बॅग घेऊन येणार का तुमची, तो काय करा आणखी 4 जणांना धुंडाळा. काहून, कारण त्याचा तुमच्या गावात लिंग्यामध्ये यायचा खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादनात काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. मग कुठल्या उद्योगधंद्यात. पण शेतीत उलट आहे. शेतीत उलट कसं आहे, शेतकरी फोकस करतो खर्च करण्यावर, फवारण्या मार, खत टाक, दशपर्णी म्हणजे काय म्हणतात, फवारण्या मार, निविष्ठा टाक, खत टाक, ही खड खत ती खड खत सगळं मिक्सर करतो, बरोबर का नाही. म्हणजे जिथं आपल्या शेतीला एका खताच्या बॅगची गरज आहे तिथं शेतकरी 4 बॅग टाकतो आणि त्या चारही बॅग कुठं वाहत जाते माहिती आहे का, धुऱ्याकड, आणि तिथं गवत साचते. खरं आहे की कुठे आहे, बरोबर का नाही. मग आपल्याला खर्च कमी करण्यावर फोकस करणं. मग शेतकरी खर्च कुठं कमी करतो ते सांगू शकतो तुम्हाला. पहिला खर्च कमी होतो शेतकऱ्याचा माती परीक्षण केल्यावर. काय, आपल्या जमिनीच्या मध्ये काय मूलद्रव्य आहेत याची जर शहानिशा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी केली तर शेतीतला खर्च कमी करता येऊ शकतो. जिथं आपल्याला 4 बॅग टाकायच्या युरियाच्या तिथं आपण एका बॅगवर येऊ, बरोबर का नाही. मग इथं आपला काय झाला, खर्च कमी झाला आणि त्यासोबत आपल्याला ज्ञान आलं. कशाचं, आपल्या शेतीचं. आपल्या शेतीचं ज्ञान आलं की नाही. आपल्याला साधा पोल्ट्री फार्मवाला जो कोंबड्या पाळतो तो लसीकरण करतो, तसंच पाळतो का, तसं नाही पाळत ना. त्याला जो खाद्यपदार्थ तो पोल्ट्री फार्मवाला टाकतो त्यामध्ये झिंक किती असलं पाहिजे, कॅल्शियम किती असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या पोल्ट्री फार्मच्या कोंबड्याला खाद्य त्या स्वरूपात असतं की प्रत्येक कोंबडीला किती गरजेचं आहे यानुसार ते खाद्य तो पोल्ट्री फार्मवाला त्या कोंबडीला टाकतो. मग आपली कोंबडी ही आपली शेती. आपल्याला अजिबात माहित नाही आपल्या शेतीला काय लागते, माहिती आहे का. हे कधी माहित होईल, माती परीक्षण केलं की आपल्या शेतीला काय हवं हे आपल्याला समजेल आणि त्यानुसार आपण खताची मात्रा कमी जास्त प्रमाणात करू शकतो. म्हणजे आता 4 बॅग लागायच्या तिथे एका बॅगवर काम होऊ राहिलं. इथं काय झाला, खर्च कमी झाला ना. म्हणजे तुम्ही झोपात 4 बॅग टाकू राहिले पण डोळे उघडून जर एकच बॅग टाकली तुमचा खर्च कमी झाला 3 बॅगचा. 1000 रुपयाला जरी बॅग कळली तर 3000 रुपये तुमचे कुठं वाचले, पेरणीपूर्वीच. आणि माती परीक्षण करण्यासाठी खूप मोठं रॉकेट सायन्स आहे का, नाहीये. मी तर म्हणतो सरांनी मला दुपारा सांगितलं की माती परीक्षण सर मोफत होते, बरोबर ना सर. माती परीक्षण मोफत होते. फक्त शेतकऱ्याला गरज आहे शेतात जाऊन आपले नमुने गोळा करण्याची आणि कृषी विभागाच्या एखाद्या चांगल्या माणसाच्या हातात घेऊन त्याचा रिपोर्ट आणण्याची. सोपी गोष्ट आहे की नाही. पण इथं एक प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम असा आहे की एकटा शेतकरी ह्या गोष्टीचा कटाळा करतो, बरोबर का नाही. एकटा शेतकरी या गोष्टीचा कटाळा करतो. त्यासाठी गट, त्यासाठी काय गट. का विमलताई तो माती परीक्षण केलं का, नाही बाबा मला करायचं होतं पण माझ्या सोबतीच कोण नाही, बरोबर आहे का नाही. मग इमलबाई आणि कमलबाई दोघी जणी जातात दुसऱ्या 2 बायाकडे, त्याला एकत्रित करतात, त्याच्या शेतातला माती नमुने घेतात आणि हे सगळे माती नमुने त्या बॅगमध्ये पॅक करून त्या बॅगी भरतात आणि सिंदखेडराच्या ठिकाणी जिथं आपलं कृषी विभागाचं केंद्र आहे म्हणजे ऑफिस आहे, तालुकास्तरीय ऑफिस आहे, तिथं ते नमुने पाठवतात. ज्या बॅगी कमलबाईच्या 200 रुपयात जाणार होत्या त्या सगळींच्या 200 रुपयात तिथं जातात. तिथून ते नमुने खरपुडीला म्हणा किंवा त्यांच्या सोयीनुसार जिथं माती परीक्षण होते तिथं पाठवले जाते. तुमचे रिपोर्ट तुमच्या हातात. एकट्याचं काम आहे का, यासाठी गट, यासाठी गट. दुसरा विषय, तुम्ही खर्च कुठं कमी करू शकता, योग्य वाणाची निवड. योग्य वाणाची निवड माहिती आहे, फुले संगम व्हेरायटी चांगलं उत्पादन देते, सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे. एका एकरामध्ये 15 क्विंटल फुले संगमचं उत्पादन होतं. पण ते कोणाच्या शेतात होतं, काळीच्या होतं का त्या भुरक्या मातीच्या होतं का भुरमाट जमिनीच्या होतं, का जिथं चिबडेल जमीन आहे तिथं होतं का जिथं पाण्याची मात्रा कमी तिथं होतं, माहित नाही. मग याचं ज्ञान जर आपण घेतलं की बघ आमच्या जमीन काळीची आहे, आमच्या काळीच्या जमिनीत पाणी चांगलं टिकून राहतं, आमची जमीन चिबडत नाही, मग ही जमीन चिबडत नाही तर इथं कुठं सोयाबीनचं कुठलं वाण आम्ही घ्यावं याचं जर आपण शास्त्रज्ञाला किंवा कृषी विभागाच्या मंडळीला जर विचारलं आणि त्यांनी आपल्याला योग्य सल्ला दिला
तर आपल्या जमिनीत तेच वाण पेरलं जातं ज्या जमिनीत म्हणजे त्या वाणानं आपल्या जमिनीत चांगलं उत्पादन दिल्या जाईल. बरोबर की नाही? मग ती योग्य वाणाची निवड केली तर आपल्या ऑटोमॅटिक काय व्हायला लागले, उत्पादनात वाढ व्हायला लागली. चुकीचं वाण आपण आपल्या जमिनीत लावू का? जे आपल्या जमिनीत आता ज्या एखाद्याची कोरडवाहू जमीन आहे, पाण्याची मात्रा कमी, तिथं पाण्याची मात्रा कमी येणारच वाण लावावं लागेल. फुले संगम लावून जमेल का? नाही बाई, आम्ही फुले संगम लावून 8च क्विंटल झाली. हे आपली जमीन पाहून आपल्याला करावं लागेल. आपली जमीन पाहिली कशी आहे काय आहे त्या हिशोबाने आपण वाण निवडू शकतो. आता दुसरी एक समस्या ती तुम्ही कीड रोगाची सांगितली नाही कोणी, मी सांगितली होती. कीड रोगाची आपल्या सगळ्या समस्या येतात. बोंड अळी येते, त्यानंतर हुमणी अळी येते, त्यानंतर आपल्या जे सोयाबीनचं काय असतं त्या शेंड अळी येते. ह्या सगळ्या अळी येत्या. याचं उगम स्थान कुठे आहे? कुठून येत्या या अळ्या? कुठून येत्या? या अळ्या सगळ्या कुठून येतात? जमिनीतून. कारण अळीच्या ज्या अवस्था असतात त्यापैकी एक कोश नावाची अवस्था असते. ही कोश नावाची अवस्था अशी असते की ज्यावेळेस अळी जमिनीच्या आतमध्ये सुप्त स्वरूपात पडलेली असते, कोशावस्थेत पडलेली असते. ज्यावेळेस पाणी येतो, पीक मोठं होतं, ती कोशावस्थेतली अळी काय होते, झाडावर बँक खात्यात. तर त्या बँक खात्यात त्यावेळेस लागत, आता लागत नाही. होप सोडू नका. 50 लाखात बक्षीस घेणं काही अवघड गोष्ट काही सोपं नाही. माहिती काही अवघड आहे का? आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं तुम्हाला करायचंय का? 100% तुम्हालाच करायचं. पण तुम्हाला कुठल्या टप्प्याला काय करायचंय याचं सगळं मार्गदर्शन कृषी झालं, उमेद झालं, आपलं आत्मा विभाग झालं, पाणी फाउंडेशन झालं, याचं मार्गदर्शन तुम्हाला टप्प्याटप्प्याला भेटत जाईल. तुमच्या गावात जर गट बांधला तर आमची बैठक ही शेवटची नसेल. यानंतर बऱ्याच बैठकी आपण आयोजित करत राहू. आता तो गट कसा बनायचा, सदस्य कसा ऍड करायचा, ह्या 2 ताई आहेत. तुम्ही यांना आम्ही गेल्यानंतर भेटा. तुमचं नाव लवकरात लवकर त्यांच्या गटात द्या. बरोबर? लवकरात लवकर त्यांच्या गटात द्या. त्यांना मदत करा. कुठलीही मदत लागली तरी आमचा नंबर सगळ्यांना द्या. गट बनवल्यानंतर एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला ऍड करा. माझा नंबर आहे, मला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा. म्हणजे या सगळ्या महिलांच्या पुरुषांच्या मला संपर्कात राहता येईल. दादा, ह्या महिला जर वेगळ्या गट बनवत असल्या तर तुम्ही सेपरेट तुमच्या पुरुषांचा गट बनवा. तुमच्याकडे किती जमीन आहे? 20 एकर आहे. ताई गटात किती घेईल तुम्ही सोयाबीनच्या? सोयाबीनच्या नाही तुमची वैयक्तिक नाही, नावावर जमीन लागत नाही बरं. नवऱ्याच्या नावावर, सासूच्या नावावर, सासूच्या नावावर 1 एकर 2 एकर तुमची 4 एकर. ओके, ताईने 4 एकर घेईल गटात. तर तुम्ही इतर 2 एकर मध्ये सोयाबीन लावा आणि तुमचा पुरुषांचा 2-2 एकरचा वेगळा गट बनवा आणि तुम्ही यायला मदत करा. अजिबात आपल्याला पुरुषांना विरोध करून शेती करायची नाही. जसं आपण साडी मागण्यासाठी हट्ट करतो एवढंच म्हणायचं, बाबा जमीन तुम्हीच करा हो. फक्त आपल्या ह्या वन क्षमता करून करा, बीज प्रक्रिया करून करा, निविष्ठा एकत्रित खरेदी करून करा, बियाणं एकत्रित खरेदी करून करा, देशभरती अर्काचा वापर करून करा, निमार्काचा वापर करून करा. ह्या मार्गाने ती शेती भांडण करायचे नाही. अडचण येत असली तर आम्हाला बोलवा, तर आम्ही येऊ तुमच्या पुरुषासोबत बोलू. गट जर केला, गट केल्यानंतर आपल्याला काही बिल काही मान येतात गटामार्फत ऑनलाईन, तर मग त्याच्यासाठी आपल्याला काही कागदपत्र द्यावं लागतं. आम्ही तेच बोललो बा, कृषी विभागाच्या योजना ऑनलाईन महाडीबीटी वैयक्तिक केला आहे, गटाचं पण आहे. मी तर म्हणतो गटात मागणी करा. सगळ्या गटाचं पण सुरू झालेलं आहे. तुमचं जर गट असतील 2-3 गट आहेत तर त्यांनी ऑनलाईन शेअर करून टाका. आपल्या आमचे पण 2 गट आहेत. हो, उमेदच्या मार्फत सुद्धा बी बियाण्यासाठी वैयक्तिक करू शकता तुम्ही. उमेदच्या मार्फत सुद्धा आपल्याला पैसे मिळतात बी बियाण्यासाठी, बरोबर ना सर? त्याचं आहे काय ते मग त्याबद्दल तुम्ही बी बीजासाठी अप्लाय करा. वैयक्तिक करा नाही तर गटानं. मी तर म्हणतो गटानं करा. गट तयार करा. 15 जण लागतात, 11 सदस्य. ताई दादाचं निमंत्रण म्हणून नोंद करा आणि दादाला 1 गट बनवायला सांगा. नाही तर जेवण नाही भेटणार. चला मी थांबतो. जर काही प्रश्न असेल तर आपण घेऊ सर.